जीआयएस हे प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरलं जात असणारे एक आधुनिक टूल्स किंवा टेक्निक्स आहे. टेक्निक का म्हणलं जातं तर आपण हे बघितलं की जीआयएस म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ 5 फॅक्टर्स, म्हणजे 5 महत्वाचे घटक आहेत. त्या 5 घटकांचं एकत्रित इंटिग्रेशन आहे, एकत्रीकरण आहे. त्यामुळं ही टेक्निक आहे, हे तंत्रज्ञान आहे किंवा ही पद्धती आहे, ही अनेक क्षेत्रामध्ये वापरली जात असणारी पद्धती आहे. अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे आता जीआयएस जॉग्राफीपेक्षाही जास्त कुठे वापरतात, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वापरतात. सिव्हिल इंजिनिअरिंगची कॅन्डिडेटला त्यांचा जास्त फायदा होतो. नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वापरतात का, तर नाही. ज्या ठिकाणी ज्या ज्या शास्त्रामध्ये ज्या ज्या प्रकारच्या शास्त्रामध्ये या ग्लोबशी किंवा पृथ्वीशी पृथ्वीवरल्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा अभ्यास केला जातो, त्या सगळ्या शास्त्रामध्ये काय केलं जातं, जीआयएस वापरतात किंवा वापरलं जातं. ही अशी कुठली शास्त्र आहेत, तर जी नॅचरल सायन्सेस आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम जी काय म्हणजे कुठले बायोलॉजी आहे, बॉटनी आहे, या ठिकाणी देखील जीआयएसचा वापर होतो. मृदाशास्त्राची ऍग्रिकल्चर सायन्स मध्ये देखील जीआयएसचा वापर होतो. मग यांचा उपयोग काय असणार आहे, यांचा उपयोग त्या ह्याच्यामधले स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन किंवा प्रादेशिक वितरण समजून घेण्यामध्ये किंवा ते त्या मॅपच्या किंवा प्रदेशाच्या अनुषंगानं किंवा भौगोलिक अनुषंगानं त्याचा अभ्यास करत असताना याचा उपयोग होतो. म्हणजे ज्यावेळेस स्पॅशियलशी संबंध येतो, स्पेसशी संबंध येतो किंवा प्रदेशाशी संबंध येतो, त्या त्या भागामध्ये काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय की सुरुवातीच्या कालावधी जसं एक तरी आजार सांगितला त्यांनी की तो डिटेक्ट करण्यासाठी त्याचं पॅटर्न स्वतःसाठी, पॅटर्न म्हणजे कोणत्या भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये एका डॉक्टरनं जीआयएसचा वापर केला होता. एका डॉक्टरनं जीआयएसचा वापर केला होता, नाही जॉग्राफीच्या माणसांनी डॉक्टरने यूज केला होता. जे तुमच्याकडे असणारा नकाशा, त्या नकाशामध्ये त्याने जे जे बोरवेल्स आहेत त्या बोरवेल्स नोंदवल्या आणि येणाऱ्या जे पेशंटची संख्या आहे, पेशंट बाधित असणारे पेशंटची संख्या, त्या पेशंटची संख्यावरून त्यानं त्या भागामध्ये कॉलरा या रोगाचा प्रसार कसा होतो किंवा प्रसाराचा पॅटर्न कसा आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ते शोधण्यासाठी त्यानं सुरुवातीला हे केलं. आता बघा तिथं काय बोरवेलची संख्या आणि बोरवेल कुठल्या ठिकाणी आहे याचा एक नकाशा त्याने घेतला. त्यानंतर येणाऱ्या जे पेशंटची संख्या ते कोणत्या भागामधून येतात आणि त्याच्यामध्ये असणार लेवल्स त्यांनी आयडेंटिफाय करून काय कुठल्या भागातले पेशंट जास्त येतात त्याच्यावरून काय काढलं त्यानं कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे काय, प्रदूषित पाणी कुठं आहे ते शोधून काढलं. कुठल्या प्रकारच्या पाण्यामध्ये प्रदूषित घटक जास्त आहेत हे शोधून काढलं आणि मग त्यानुसार त्या प्रिकॉशन किंवा प्रिव्हेंशन घेण्यासाठी त्याचा उपयोग केला. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक वेगवेगळे घटक काय करता येऊ शकतात आपल्याला जीआयच्या माध्यमातून एकत्रित करून त्याच्यामधला सहसंबंध आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतो. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या जीआयचा उपयोग होतो. हे फक्त आता इथं काय याच्यामधला महत्वाचा घटक कुठला आहे, जी म्हणजे जॉग्राफिकल, म्हणजे ही जी माहिती आहे ती जॉग्राफिकल आहे, भौगोलिक आहे. ज्याच्या ह्याच्यामध्ये वापरली जात असणारी जी माहिती आहे ती प्रादेशिक आहे, प्रदेशाच्या अनुषंगाने बदलणारी आहे. ठिकाण बदलले की माहिती बदलते. कारण का अन्नसा टांगे कॉलेज हातकणंगलेत आहे, ठीक आहे, नाही रोकडीत नाही आहे. रोकडीत कुठलं कॉलेज आहे ते दुसरं आहे. तिथं जे म्हणजे जे कॉलेजची बिल्डिंग दिसते हातकणंगलेमध्ये ती कुठली असणार आहे, टांगे कॉलेजचीच असणार आहे, दुसऱ्या कुठल्या कॉलेजची नसणार आहे. हे जितकं खरं आहे, जितकं वास्तव आहे तितकंच म्हणजे हे नकाशामध्ये रिप्रेझेंट करणं, दाखवणं, व्यक्त करणं किंवा प्रादेशिक इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने ते आयडेंटिफाय करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन जिथं हँडल करावं लागते किंवा जिथं हाताळावी लागते त्या सर्व क्षेत्रामध्ये जीआयचा उपयोग होतो. आता भूगोलामधला फक्त उपयोग कुठल्या क्षेत्रात कशा पद्धतीने होतो आपण इथं बघणार आहोत. तर भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जीआयएस तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर वेगवेगळ्या शाखांमध्ये
वेगवेगळ्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला माहिती असेल. जीआयच्या, जॉग्राफीच्या, भूगोलाच्या कुठल्या कुठल्या शाखा आहेत. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच शाखा शिकला आहात आणि बऱ्याच शाखा शिकायच्या अजून राहून गेलेल्या आहेत किंवा पुढे फ्युचर मध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करणार आहात. कुठल्या कुठल्या शिकला. पहिला असताना कुठल्या कुठल्या विषय होते तुम्हाला. जॉग्राफीचे भूरूपशास्त्र असेल, होता का. भूरूपशास्त्र नावाची एक शाखा होती. त्यानंतर हवामानशास्त्र नावाची शाखा असेल. त्यानंतर सागरशास्त्र नावाची होती. मानवी भूगोल असेल का लोकसंख्या भूगोल होता. एसवायला असेल. एसवायला तुम्हाला सागरशास्त्र होता. त्यानंतर मृदाशास्त्र होता, मृदा भूगोल होता. आणि म्हणजे हे काय आता तुम्हाला कुठल्या कुठल्या आहेत बघा अभ्यासाला. आर्थिक भूगोल नावाचा एक पेपर आहे तुम्हाला, आहे की नाही. माहितीच नाही अजून कोणी शिकवलं नाही की नाही. त्यामुळे आर्थिक भूगोल नावाचा एक पेपर आहे. त्यानंतर मी शिकवलेला कुठला ऑनलाईनला माहितच नाही. ऑनलाईनला ते आता मी तुम्ही नव्हता तरी देखील तुमच्यासाठी युट्यूबवरती व्हिडिओ आहेत सगळे देश. तर ऑनलाईन जो शिकवला तो भारताचा भूगोल होता. भारताचा भूगोलाचा भाग मी घेतलेला आहे. त्यानंतर सरांनी भूगोल विकास नावाचा पेपर घेतला. तो देखील भूगोलाचा हे आहे, शाखा आहे किंवा शाखा म्हणण्यापेक्षा त्याचा हे आहे. त्यानंतर अशा ज्या भूगोलामधल्या वेगवेगळ्या शाखा आहेत, अशाचे वेगवेगळे ब्रँचेस केले जातात. त्या वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये याचा वापर गरजेनुसार केला जातो. पुढे जाऊन तुम्हाला नागरी भूगोल नावाची एक अभ्यासाला शाखा आहे की नाही. आता या पेपरमध्ये मला वाटतं या पुढच्या सेमिस्टरला नागरी भूगोल नावाची आहे. त्यानंतर सेटलमेंट जॉग्राफी नावाची किंवा वसाहत भूगोल नावाचा एक देखील आहे. या अशा वेगवेगळ्या अभ्यास शाखा आहेत भूगोलाच्या. त्या अभ्यास शाखांमध्ये जीआयचा वापर केला जातो. का केला जातो. मॅन्युअल मेथड पेक्षा जास्त इफेक्टिव्ह, जास्त अट्रॅक्टिव्ह. इफेक्टिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह मध्ये शब्दामध्ये फरक लक्षात येतो ना. इफेक्टिव्ह म्हणजे काय, जास्त प्रभावीपणे आपल्याला अभ्यास करता येतो. जे मॅन्युअल करू शकतो त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे. तुमच्या मोबाईल मध्ये किती मोबाईल नंबर सेव्ह असतात. जवळपास 500,000 कॉन्टॅक्ट. तर हे आपल्याला मॅन्युअली सेव्ह करणं डोक्यात ठेवणं शक्य आहे का. सगळ्यांची तर शक्य नाही. घरातले 2-4 नंबर आपल्याला पाठ असतात ते तुम्हाला काय माहिती. मी टेक्नॉलॉजीचा आधार घेतला तर काय इथं प्रिसाइज, ऍक्युरेट, अट्रॅक्टिव्ह सगळ्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो. तर इथं काय, इथं वेगवेगळ्या शाखांमध्ये जीआयचा वापर जास्त इफेक्टिव्ह पद्धतीने करता येऊ शकतो. जास्त डिटेल्स मध्ये आपल्याला जाता येऊ शकतं आणि जास्त चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येऊ शकतो. म्हणून भूगोलाच्या बऱ्याच शाखांमध्ये काय केला जातो, जीआयचा वापर होताना आपल्याला दिसतो. तर यातल्या कुठल्या 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 शाखा, काही ठराविक शाखा इथं तुम्हाला घेतलेल्या दिसतात. नागरी भूगोल, भूविज्ञान, नागरी भूगोल नावाचा जे काही पेपर आहे त्याच्यामध्ये काय हे केला जातो. तर नागरी भूगोलामध्ये नगरांचा अभ्यास केला जातो. नगरांचा म्हणजे कुठला, शहरांचा. तर शहर कुठल्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या प्रकारची शहरं असतात. हातकणंगले देखील काय शहर आहे, कारण इथं नगरपंचायत आहे. मागच्या काही दिवसांपर्यंत ग्रामपंचायत होती, तोपर्यंत ते गाव होतं. आता तिथं काय झालं, शहर आलं. आता हातकणंगले शहर आहे म्हणून त्याचं कंपॅरिझन कोल्हापूरशी होतं का, नाही होत. कारण कोल्हापूर हे शहर वेगळ्या पद्धतीमध्ये, वेगळ्या पॅटर्न मध्ये, वेगळ्या स्वरूपाचं आहे. म्हणजे इथलं शहरामध्ये देखील बदल दाखवत असतात. त्याचं नेचर वेगळं असतं. म्हणजे अर्बन एरिया, मेगापोलिस किंवा मेट्रोपोलिस, म्हणजे जे आपण महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हे जे काही टर्म आहेत ते कशासाठी वापरले जातात, तिथं राहत असणारी लोक किती आहेत आणि त्याची डेन्सिटी किती आहे, घनता किती आहे. तर मुंबईला काय म्हटलं जातं, मुंबई महानगरपालिका. मुंबईमध्ये एकच महानगरपालिका आहे का. कोल्हापूर एक स्वतंत्र महानगरपालिका. सांगली कशी आहे, कशी आहे माहिती का नाही.
सांगली जॉईंटली महानगरपालिका, सांगली, मिरज आणि कुपवाड 3 शहर मिळून एक महानगरपालिका, ठीक आहे. त्यामुळं शहरांचं स्वरूप हे वेगळं असतं. तिथं असणारा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोयी सुविधा हे वेगळ्या आहेत. त्याचं स्प्रेड म्हणजे वितरण किंवा प्रसार आहे तो प्रसार वेगळ्या पद्धतीने होतो. आता कोल्हापूर शहर कोणत्या बाजूला वाढतं, कुठल्या बाजूला? कोल्हापूर शहराला काही मर्यादा आहे. एका बाजूला नदी आहे, एक बाजूला म्हणजे नदी पूर्णपणे कोल्हापूर शहराला वळसा. आता नदीच्या पलीकडचा भाग काय होतो, नदीमुळे वाढू शकत नाही. कुठला भाग नदीच्या पलीकडचा? तर तुम्ही पन्हाळ्याला ज्योतिबाला वगैरे गेला तर शिवाजी पूल ओलांडला की पुढे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट शेती दिसते. तर नदीच्या काठावरचा भाग किती वर्षापूर्वी डेव्हलप झालेला असेल? अलीकडचा शहराचा जो भाग आहे, अगदी जुनं कोल्हापूर म्हणतात, अगदी सुरुवातीच्या कालावधीमधलं कोल्हापूर म्हणतो तो भाग म्हणजे तर नदीच्या काठावरचा, त्याच्यापासून देखील आजपर्यंत नदीच्या पलीकडचा भाग म्हणावा तितका काय झालेला नाही, विकसित झाला. पण नदीच्या त्याच्या अपोजिट साईडला बघा, जे आंबेवाडी किंवा हा जो भाग आहे तो अजून देखील शेतीचा भाग आहे. आणि इकडे मात्र शिवाजी विद्यापीठाच्या मागल्या साईडला इकडे म्हणजे त्यानंतर गोंधळी नगर वगैरे हा भाग तो मात्र काय झाला, एक दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी ग्रामीण वसाहतीचा भाग होता, तिथे शेती होत होती. तिथं आज काय झालेले सगळी वसाहती झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे शहराचं विस्तार अशा पद्धतीने होताना दिसतोय. त्यानंतर ज्या भागामध्ये शहराच्या विस्ताराला वाव आहे तो भाग येतो. म्हणजे हे काय नगरांच्या अनुषंगानं आणि हे विस्तारणाऱ्या भागामध्ये नागरिक सुविधा प्रोव्हाइड कराव्या लागतात शासनाला, कारण कर घेतला जातो त्याच्याकडून, कर भाडा घेतला जातो, पाणीपट्टी घेतली जाते किंवा लाईट बिल वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने घेतलं जातं. त्यामुळे तिथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. आणि नागरिक सुविधा उपलब्ध करून देत असताना येणाऱ्या अडचणी समस्या कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायच्या, ओळखायच्या, ते कसं सोडवायच्या याच्या बाबतीत काय केलं जातं, नगरांचा डिटेल्स अभ्यास करावा लागतो. आता नगरांचा अभ्यास करत असताना काही मर्यादा देतात का? प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वे करणं, तिथली माहिती घेणं शक्य होतं का? नाही होत, कारण मॅन्युअली करायला गेलं तर खूप किचकट आणि खूप कॉम्प्लिकेटेड होतं. त्यापेक्षा जास्त बेटर काय जे याच्यामधून करता. तर याच्यामध्ये नागरी भूगोलामध्ये काय अभ्यासलं जात असताना याच्यामध्ये नगराचं स्थान असेल, स्थिती असेल, नागरी वाहतूक असेल, विमान वाहतूक असेल किंवा वेगळ्या प्रकारची वाहतूक असेल, दळणवळण असेल, रस्ते वाहतूक, वसाहत रचना, नगरांचा विकास आणि वाढ, नगरांची संभाव्य स्थिती इत्यादी बाबतीत उपग्रह प्रतिमा आणि हवाई छायाचित्रामुळे या भागात होत असलेल्या बदलांची नोंद होते व जीआयएस तंत्रज्ञानामुळे ही नोंद घेणे शक्य होते. ठीक आहे. तर इथं काय यातले महत्वाचे काही घटक इथं दिलेले आहेत की नागरी भूगोलामध्ये जे अभ्यासले जात असलेले घटक आहेत त्या घटकांमध्ये होत असणारे काळानुसार होत असणारे बदल आहेत, ते बदल आपल्याला काय करता येतात, पटकन विचारात घेता येतात. कारण अन्यथा काय होणार आहे, हे बदल मात्र दिवसेंदिवस होतात की नाही. लगेच काही 1-2 वर्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी निर्मूलन असणारा किंवा काही भाग असणारा किंवा वस्ती कमी असणारा भाग त्या ठिकाणी भरलेला असू शकतो किंवा डेव्हलप झालेला असू शकतो. त्यामुळे काय तर ह्या जे बदल आहेत हे बदल जीआयच्या माध्यमातून घेणं शक्य होतं. आणि त्यानंतर दुसरा कुठला भूगोलाची शाखा ग्रामीण भूविज्ञान किंवा रुरल जॉग्राफी मिळू शकतो. ठीक आहे. तर ग्रामीण भागामध्ये जवळपास देशातले 65% लोक राहतात. उरलेले लोक कुठे राहतात, शहरामध्ये. नाही, गावामध्ये देशातले जवळपास 65% लोक राहतात. मग म्हणून या गोष्टीला आपण दुर्लक्षित करू शकत नाही. ग्रामीण जरी भाग असला तरी देखील ग्रामीण भागातल्या समस्या ह्या ग्रामीण शहरापेक्षा थोड्या वेगळ्या असतात आणि त्या सोडवण्यासाठी दृष्टिकोन. आता याचा आवाका जर विचार घेतला तर आवाका कसा असतो, ग्रामीण भागाचा अभ्यास करायचा असेल तर गाव हे एकमेकांपासून लांब असतात, तिथं सोयी सुविधाचा अभाव असतो किंवा तुटवडा असतात किंवा तितक्या डेव्हलप झालेल्या नसतात. त्यामुळं सर्वच भागापर्यंत पोहोचणं
आणि तिथं त्याचा अभ्यास करणं तितकंसं सोयीचं होत नाही. त्यामुळे काय केलं जातं, तर अशा टेक्नॉलॉजीचा आधार घेतला जातो आणि त्या ठिकाणी मग शेतीच्या समस्या असतील, वाहतुकीच्या समस्या असतील किंवा पीक नियोजन असेल किंवा जलसिंचन असेल, इतर कुठल्याही ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास करणं जीआयच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं किंवा त्वरित होऊ शकतं. त्यानंतर कृषी भूगोल ही देखील शाखा तुम्ही अभ्यासली असेल. कृषी भूगोल जो शेतीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी शाखा आहे त्याला कृषी भूगोल म्हटलं जातं. त्या शेतीचा अभ्यास करत असताना या जीआयचा काय संबंध येतो? शेतीमध्ये जे जे अभ्यासाचे घटक आहेत ते अभ्यासाचे घटक अभ्यास करत असताना मॅन्युअल मेथडनं येणाऱ्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपण याच्यामधून काय करू शकतो, कमी करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये मग पीक रचना असेल, मृदेचा प्रकार असेल, यांच्यामध्ये असणारे जे सहसंबंध आहेत ते संबंध आयडेंटिफाय करणं, ओळखणं. जीआयच्या तंत्रज्ञानामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे आणि बाजारपेठेची मागणी कशा प्रकारची आहे याचं आपल्याला काय करता येऊ शकतं, विश्लेषण करता येऊ शकतं. कारण दोन्ही घटक एकमेकांशी संबंधित आहेत, बरोबर आहे. कोणत्या प्रकारची पिकं किती आहेत. आता एखाद्या वर्षी पिकाचं उत्पादन एखाद्या जास्त उत्पादन होत असेल तर साहजिकच काय असतं, त्यावेळेस मार्केट रेट कमी झालेला असतो की नाही. जास्त क्षेत्राखाली पिकं उपलब्ध झाली असतील किंवा घेतलं जात असेल तर मार्केट रेट कमी झालेला असू शकतो. याच्यासाठी पिकांचं नियोजन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला जीआयची गरज जाणवू शकते. त्यानंतर जमिनीचा कस कसा आहे, त्याच्यामध्ये आर्द्रताचं प्रमाण किती आहे, मातीची जाडी किती आहे, यासारख्या घटकांचं देखील विश्लेषण आपण जीआयच्या माध्यमातून करता येऊ शकतं. त्याचबरोबर या सगळ्या घटकांचं विश्लेषण करून शेतीच्या अनुषंगानं योग्य प्रकारचं मार्गदर्शन देखील आपण करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची शाखा भूगोलामधली जी असणारी पुढची शाखा भूरूपशास्त्र. मी पहिला असताना तुम्ही अभ्यासले असेल. भूरूपशास्त्रामध्ये काय अभ्यासलं जातं, भूरूपशास्त्रामध्ये हा जो एक दाखवलाय की नाही, काय आहे, हा भूटाव दाखवले गेलेले आहेत त्याला टोपोग्राफी असं म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये काय म्हणतात, भूटाव, हो की नाही. भूटाव. आता भूटाव म्हणजे काय, या प्रत्येक भूपृष्ठाच्या भागाचा उंच सकलपणा, ठीक आहे. उंच सकल, काही भाग सकल असतो काही भाग उंच असतो, यालाच काय म्हटलं जातं, भूटाव असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना कशी झालेली असते तर त्याचा अभ्यास करतात. त्याच्या मागची कारण मीमांसा अभ्यासतात, त्याचे स्वरूप अभ्यासतात. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीचा इथं आपल्याला काय करता येऊ शकतं, जीआयच्या माध्यमातून अभ्यास करणं शक्य होऊ शकतं. तर यातले वेगवेगळ्या प्रकारचे भूमी स्वरूप कुठले आहेत किंवा कोणत्या या भागाची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे. समजा एखाद्या भागामध्ये धरण उभा करायचं असेल किंवा बांधायचं असेल तर पाण्याची पातळी कुठपर्यंत जाऊ शकते याचा विचार करणं हे जीआयच्या माध्यमातून शक्य होतं. आता इथं हे बघा, खाली जो सकल भाग आहे तिथपर्यंत पाणी पोहोचू शकतं किंवा पुराचं क्षेत्र कुठपर्यंत तिथल्या असणाऱ्या जे काय भौगोलिक परिस्थिती किंवा भूटाव आहेत त्याच्या अनुषंगानं आपल्याला डिमार्केट करता येऊ शकतं. म्हणजे भूरूपशास्त्रामध्ये देखील जीआयचा वापर हा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतो. याच्यामध्ये भूमी स्वरूप, जलसाठे असतील किंवा वेगवेगळ्या घटकांचे अंदाज बांधणं हवाई छायाचित्राच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं. आणि भूरूपशास्त्राच्या विश्लेषणामध्ये देखील जीआयचं एक वरदान होतं. भूरूपशास्त्राच्या विश्लेषणामध्ये जीआयचं योगदान कसं आहे, तुमच्या पुढं नकाशा आहेत, ठीक आहे. हे नकाशा आहे, याच्यामध्ये काउंटर्स दाखवलेले आहेत. काउंटर्स आहेत काय, नाही, हे समोच्च रेषा आहेत, ठीक आहे. समोच्च रेषा काय दाखवतात, त्या भागामध्ये. आता याच्यावरती नकाशा आता हे डोंगर दाखवायचे कागदावरती दाखवायसाठी कुठली मेथड वापरावं लागेल, तर मेथड कुठली, ह्या मेथड समोच्च रेषेच्या सहाय्याने एखादा डोंगर किंवा डोंगराळ भाग असेल किंवा उंच सकल भाग असेल तो दाखवला जातो. या समोच्च रेषा ह्या समान उंचीची ठिकाणं जोडणाऱ्या रेषा असतात, समान उंचीची ठिकाणं जोडणाऱ्या रेषा असतात. ही मेथड आणि इथं दाखवलेली जी मेथड याच्यामध्ये काय फरक आहे,
तर इथं तुम्हाला जास्त क्लिअरली तुम्हाला आयडेंटिफाय होतं की नाही एखाद्या पृष्ठभागाची उंची संकल्पना कसा आहे की काय होऊ शकतं, कोणता भाग जास्त उंच आहे, कोणता भाग कमी आहे, हे लगेच तिथं लक्षात येतं. इथं मात्र तुम्हाला त्या नकाशावरती काय करायला लागणार आहे, समुद्र रेषा त्याच्यामधलं अंतर जे उंच कुठं आहे, जास्त कुठं आहे, सकल किती आहे, जे व्हॅल्यू आहे हे तितकंच महत्वाचं आहे आपल्याला. याच्या अनुषंगाने जर अशा प्रकारचा नकाशा तयार करायचा असेल तर कम्प्युटरवरती देखील तयार करता येऊ शकतो. कधी, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे त्या भागातलं इलेव्हेशन डेटा असेल, उपलब्ध असेल किंवा टोपोशीट्स उपलब्ध असतील आणि हे टोपोशीट्स इलेव्हेशन डेटा उपलब्ध असेल तर तुम्ही हे जे मॅन्युअली केले गेलेलं आहे ते तुम्ही काही क्षणामध्ये करू शकता. म्हणजे डिजिटल इलेव्हेशन मॉडेल होतं, हा डिजिटल इलेव्हेशन मॉडेलचा एक भाग असेल किंवा काउंटर्स जे आहेत ते काउंटर्स देखील याच्या माध्यमातून आपल्याला काढता येऊ शकतो, काउंटर किंवा समोरच्या रेषामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरण भूगोलामध्ये याचा वापर कसा होतो, तर पर्यावरणाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास करण्यामध्ये देखील जीएसचा उपयोग होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निराकरण करणं, आयडेंटिफाय करणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्याचं निराकरण करणं याच्यामध्ये देखील जीआयचा उपयोग होतो. ठीक आहे. त्यानंतर पर्यटन भूगोलामध्ये देखील जीआयचा उपयोग होतो. तर पर्यटन भूगोलामध्ये कसा उपयोग होतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटन स्थळांची वर्गवारी करणं, तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतूक सुविधा असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत त्या सुविधा आयडेंटिफाय करणं, त्या डिटेक्ट करणं, त्या पॉइंटला त्या ह्याच्यामध्ये नकाशामध्ये जे काही डिजिटल पद्धतीनं दाखवले जातं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करणं, त्याचबरोबर निवास इत्यादी बाबतीची माहिती आणि त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं. त्याचबरोबर संभाव्य पर्यटन स्थळं कुठली आहेत त्याचा देखील आपल्याला जीआयच्या माध्यमातून शोध घेता येऊ शकतो. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील जीआयची भूमिका महत्वाची आहे. तर इथं काय दिसतं तुम्हाला, एक गाव दिसतं पुराच्या पाण्यात अडकलेलं किंवा पुराच्या पाण्यात याच्या, ठीक नाही, पुराचं पाणी वाहते, चारी बाजूने पुराचं पाणी येतं, ह्याला काय म्हणायचं, फ्लडिंग सिच्युएशन म्हणतात ना, पूर आलेली परिस्थिती. तर पूर आलेली परिस्थिती या कालावधीमध्ये अशा गावांचा, अशा भागांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला असतो. उतीच्या प्रदेशात त्या ठिकाणी राहणारे लोक हे अडचणीत आलेले असतात, सापडलेले असतात. कदाचित ते आपल्या स्वतःशी किंवा नैसर्गिक परिस्थिती झुंजत असतात व अशा परिस्थितीमध्ये याचं व्यवस्थापन करणं आणि त्या लोकांना पुरेशी मदत पोहोचवणं याच्यामध्ये जीआयची भूमिका काय, तर जीआयस काही मदत पोहोचवत नाही पण त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग कुठला, योग्य पद्धती कुठली, कशा पद्धतीने जाऊ शकतं किंवा तिथपर्यंत मदत कशा पद्धतीने पोहोचू शकते, मदतीचं स्वरूप कसं असायला पाहिजे, यासारख्या अनेक निर्णयपर गोष्टी असतात. त्या गोष्टी ठरवण्यामध्ये जीआयची भूमिका महत्वाची असते. ठीक आहे. तर यामध्ये नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी जीआयचा वापर केला जातो. उदाहरणार्थ डोंगर उताराचे प्रमाण, मृदा प्रकार, मृदेची जाडी, भूजल पातळी, भूमी विभाजन किंवा पावसाचं प्रमाण, मृदेची वाहकता, अशा अनेक स्वरूपाची माहिती अद्ययावत स्वरूपात मिळवली जाते आणि त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं. त्यामुळं या समस्याचं आकलन करून आपण काय करू शकतो, व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर भूमी माहिती प्रणाली, तर जीआयच्या माध्यमातून लँड इन्फॉर्मेशन सिस्टम म्हटलं तर मग थोड्या पहिल्या तास वेळेस एक व्हिडिओ येणं बघितला होता की नाही, ऑनलाईन एखाद्या क्षेत्राचं किंवा या जीआयच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण याचं क्षेत्र किती आहे, तर हा एक जमिनीचा तुकडा आहे दिसतोय, तर याचं क्षेत्रफळ किती आहे हे जर काढायचं असेल तर काय करता येऊ शकतं, तुमच्याकडे जर हा नकाशा असेल आणि त्याचं जर स्केल असेल तुम्हाला माहित असेल तर जिओ रिप्रेझिंग करून जीएसच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो. तुम्ही काय जिओग्राफीची माणसं किंवा हे म्हणून जिओग्राफीचे विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करू शकता, तुमच्या वडलोपारीची जमीन तुम्ही इथं बसून तुम्ही बोलू शकता. तशी तुम्हाला तर माहित असते गुगल अर्थ वरती ते दिसतं, कारण तुम्ही काय करू शकता, त्या सॉफ्टवेअरचा वापर करून त्याचा क्षेत्र आपल्याला मोजता येईल, हे क्षेत्रफळ काढता येईल. त्याच्यासाठी सिस्टम आहे ती सिस्टम भूमी
माहिती प्रणाली, तर भूमीवरील सर्व घटकांची माहिती मिळवण्यासाठी याचा वापर होतो. लँड इन्फॉर्मेशन सिस्टम जमिनीच्या बाबतीतच असं नाही तर इंडस्ट्रीचा भाग असेल किंवा वसाहतीचा भाग असेल किंवा एखादं मोठं बांधकाम असेल, शाळा किंवा वेगळ्या प्रकारची जी काही इमारती असतील त्याचं देखील आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन कलेक्शन करू शकतो. एखाद्या वसाहतीमधील घरांची संख्या, आकार, प्रकार, बांधकाम क्षेत्र, जोडणी, घराची आकारणी, टेलिफोन इत्यादी बाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला मिळवता येऊ शकते आणि ते एकमेकाशी जोडता येऊ शकते. म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीला किंवा एखाद्या शहराला कर टॅक्स कलेक्शन करायचं असेल, टॅक्स कलेक्शन साठी किंवा घरफाळा साठी मेथड यूज करायची असेल तर त्यावेळेस काय करू शकतो की नगरपालिका, महानगरपालिका काय करू शकते, जीआयएस वापर करू शकते. जीआयएस चा वापर केल्यानंतर तुम्हाला सॅटेलाइट मध्ये ज्या इमेजेसच्या माध्यमातून डेटा मिळतो, तो मिळालेला डेटा त्या घर मालकाच्या नावाशी किंवा जो घर म्हणजे एखाद्या घर मालकानं रजिस्टर केलेलं घर आहे ते किती स्क्वेअर फूट आहे, ते तेवढंच आहे की त्यापेक्षा जास्त आहे, हे देखील तिथं काय करता येऊ शकतं, कळवतंय. त्याचं जर जास्त घर स्क्वेअर फुटाचं घर असेल आणि तो घरफाळा कमी क्षेत्राचं भरत असेल तर ते काय करता येऊ शकतं, बदल करता येऊ शकतो, हवा तशा पद्धतीने करता येऊ आणि ते टॅक्स कलेक्शन करता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नकाशे तयार करण्यामध्ये तर जीआयच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व प्रादेशिक माहितीच्या आधारे आपण अत्यंत कमी वेळामध्ये अचूक स्वरूपाचे नकाशे तयार करू शकतो किंवा करता येऊ शकतात. तसेच अत्यंत कमी वेळामध्ये त्यात नूतनीकरण पण करता येऊ शकतं. कमी वेळामध्ये नूतनीकरण आणि कमी वेळामध्ये नकाशे तयार करणं हे कसं सोपं होतं, मॅन्युअल मेथड एवढं सोपं नाही आहे. तर तुम्ही बघा तो काळीनुसार तुम्ही जे प्रोजेक्शन मध्ये काढायला लागेल त्यावेळेस एक प्रोजेक्शन काढायला तुम्हाला किती वेळ लागतो तेव्हा पण तुमच्या लक्षात येईल एक नकाशा तयार करायला किती वेळ लागला. तर हे जीआयच्या माध्यमातून आता हा नकाशा तुम्हाला बदलायचा आहे म्हटलं किंवा एखादा नकाशा तुमच्या पुढे आहे हार्ड कॉपी मध्ये आहे त्याच्यात काही जरी नवीन इन्फॉर्मेशन ऍड करायचं असेल तर करता येऊ शकते का. हार्ड कॉपी मध्ये आपण काय करणार, वरून काय पेन लिहून काय उपयोग होणार नाही की नाही. तर त्या ठिकाणी काय जीआयच्या माध्यमातून करता येऊ शकतं. त्याच्यासाठी पूर्ण नकाशाच म्हणजे तो डिजिटाइज केला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये जे ऍडिशनल घटक आहेत ते ऍड केले जातात आणि परत त्याचं करता येऊ शकतं. ठीक आहे. त्याचं स्केल बदलता येऊ शकतं, सगळंच काही करता येऊ शकतं. आपल्याला मॉडिफाय करणं जीआयच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं. ठीक आहे. भूगोलातले हे जे उपयोग आहेत ते आपण